नमस्कार सर्वांना. ससने जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीजधाम पीठामध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यामध्ये हा संपूर्ण परिसर पाहण्याचा योग आला. मला अतिशय छान वाटलं, अतिशय प्रसन्न वाटलं. आणि सर्वात महत्त्वाचं, आदरणीय माऊलींच्या सोबत चर्चा करताना त्यांनी जेव्हा आरोग्यविषयक उपक्रमांच्या विषयी जेव्हा सगळं सांगितलं तेव्हा अभिमान वाटला की एवढं मोठं महत्त्व कार्य, एवढी मोठी रुग्णसेवा ही या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज आणि सगळ्या त्यांच्या या सगळ्या भक्तगणांच्या माध्यमातून होते. जवळपास 1.5 लाख रक्तबाटल्या संकलित त्यांनी या सगळ्या भक्तपरिवाराच्या माध्यमातून केलेल्या आहेत. जवळपास 177 पेक्षा अधिक भक्तांनी आजपर्यंत देहदान केलेलं आहे. रक्तदान असेल, देहदान असेल, नेत्रदान असेल, ही जी सगळी कामं आहेत ही तर खऱ्या अर्थानं सरकारने करावयाची कामं आहेत. सरकारने या संदर्भात जनजागृती करावयाची कामं आहेत. मात्र तरी देखील फक्त ही सरकारची एकट्याची जबाबदारी नसून समाज म्हणून या सगळ्या समाजाची आपली जबाबदारी आहे. हा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत रुजवण्याचं काम आदरणीय माऊलींच्या माध्यमातून होतं आहे. त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून, भक्तांच्या माध्यमातून होतो आहे. मला याचा खूप अभिमान आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 53 रुग्णवाहिका पूर्णतः मोफत या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या माध्यमातून सुरू आहेत. रोज 30 ते 40 रुग्णांचे प्राण या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून वाचवले जात आहेत.